नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5व्या वर्गातील आपलं कुठलं युनिट सुरू आहे? आपलं युनिट नंबर 6 आहे आणि युनिट नंबर 6 मधला आज आपण काय अभ्यासणार आहोत? युनिट नंबर 6 मधलं 6.7 ॲट द मार्केट हे चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, ॲट द मार्केट, मार्केट म्हणजेच काय? बाजारात. तर मुलांनो, बाजारात अशा बऱ्याच वस्तू मिळतात, फळे मिळतात, फुले मिळतात, आपल्याला कपडे मिळतात, शूज मिळतात, म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठे मिळतात मुलांनो? मार्केटमध्ये आणि बाजारात. तर मुलांनो, या पाठाचं पर्पज काय आहे? हे जे पाठ दिलेलं आहे तुम्हाला, तर हे कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण आणि रोल प्ले, म्हणजे तुम्ही तसं रोल प्ले करायचं. म्हणजे इथे कम्युनिकेशन, संभाषणाचं नाट्य रूपांतरित नाट्यामध्ये हे केलेलं आहे. तर तुम्ही पण तुमच्या क्लासमध्ये काय करा, हे नाट्य, हे प्ले आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. तर या पाठाचा पर्पज किंवा उद्देश काय आहे मुलांनो, की तुमच्यासारख्या मुलांना बाजारात जाताना तुम्ही छोटी-छोटी गोष्टींचे, म्हणजे ज्या अशा बऱ्याच ज्या फळाफुलांची नावे आहेत ते तुम्हाला इंग्रजीत आलं पाहिजे. इंग्रजीत कम्युनिकेशन कसं कराल, संभाषण कसं कराल, हे इथे सांगितलेलं आहे. बाजारात गेल्यानंतर आपण एखादा, म्हणजे या गोष्टीची प्राइस किती आहे हा प्रश्न आपण असं विचारतो, तर ते कम्युनिकेशन कसं करायचं, सुरुवात कशी करायची, हे इथे दिलेलं आहे. तर ॲट द मार्केट हे आपण काय करूया, याविषयी आता आपण अभ्यासूया. तर बघूया, याला आपण सुरुवात करूया. ॲट द मार्केट म्हणजेच काय? बाजारात. तर याचं एक्सप्लेनेशन बघूया काय दिलेलं आहे. एक्झॅक्टली या पाठामध्ये काय दिलेलं आहे. लुक ॲट द फॉलोविंग पिक्चर्स, म्हणजे काय दिलेले आहेत मुलांनो? इथे आपल्याला पिक्चर्स दिलेली आहेत, चित्र दिलेली आहेत. लुक ॲट द फॉलोविंग पिक्चर्स म्हणजे चित्र दिलेली आहेत अँड रीड द कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन म्हणजेच काय मुलांनो? संभाषण. कॉन्व्हर्सेशन म्हणजेच काय? संभाषण. तर आपल्याला लुक ॲट द फॉलोविंग पिक्चर्स, आपल्याला या स्क्रीनवर काय येतील, याच्यानंतर चित्र येतील, पिक्चर्स येतील अँड रीड द कॉन्व्हर्सेशन, आणि ते काय करायचे, ते चित्र आपल्याला अभ्यासाची आहेत, बघायचं आहे, आणि तिसरं ते चित्र पाहून आपल्याला रीड द कॉन्व्हर्सेशन, आणि संभाषण आपल्याला बोलायचं आहे. कॉन्व्हर्सेशनची स्पेलिंग काय आहे मुलांनो? CONVERSATIONS. कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे काय? संभाषण. तर पिक्चरद्वारे आपल्याला काय करायचंय? कॉन्व्हर्सेशन करायचंय, म्हणजे संभाषण बघायचं आहे. तर बघूया आपण कुठले पिक्चर दिसत आहेत. तर आपल्याला काय दिसतं इथे? शॉपकीपर दिसतोय. शॉपकीपर म्हणजे एक आपल्याला किराण्याचं, धान्याचं दुकान दिसत आहे, आणि तिथे एक दुकानाचा मालक दिसत आहे, आणि हे आपल्याला काय दिसतात मुलांना? बोऱ्या दिसतात, ज्या अशा धान्यांनी पॅक केलेलं आहे. तर बघा, इथे एक शॉपकीपर आहे, आणि कोण असेल मग? ग्राहक असेल, म्हणजे कंझ्युमर असेल. तर बघूया याच्यात काय दिलेलं आहे. हे पिक्चर बघून तुम्हाला काय वाटते, की दुकानाचं, धान्याचं दुकान आहे, आणि हे धान्याच्या दुकानामधले काय आहेत? शॉपकीपर म्हणजेच काय आहे? दुकान आहे. तर बघा, आपण आता दुकानात गेल्यानंतर कसं कम्युनिकेशन करायचं? तर बघा, यांच्या दुकानात कोण आलेली आहे? मे बी एक आजी आलेली आहे, आणि हे जे शॉपकीपर आणि आजी मधलं काय आहे? हे कम्युनिकेशन आहे. तर बघा, शॉपकीपर म्हणजे काय म्हणतात? दुकानदार. जर आपल्याला कुठे गेलायचं असेल तर आपण सर्वप्रथम ग्रीटिंग्स करतो, म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून वगैरे असं म्हणतो. मराठीत तुम्ही नमस्कार वगैरे म्हणता. तर बघा, ए म्हणजेच कोण आहे? हे शॉपकीपर आहेत. शॉपकीपरवाले अंकल काय म्हणतात? शॉपकीपर सेड दॅट, किंवा ए सेड दॅट, गुड मॉर्निंग आजी. म्हणजे त्यांच्या दुकानात एक कोण आलेली आहे? आजी आलेली आहे. ते म्हणतात, गुड मॉर्निंग आजी, हाऊ कॅन आय हेल्प यू, म्हणजे मी तुमची कशी काय मदत करू शकतो? दुकानात आल्यावर बघा, दुकानदाराचं किती पोलाइटली बोलणं आहे, की ते त्यांच्या कंझ्युमरला कुठला त्रास होऊ नये, आणि त्यांना गुड फील करण्यासाठी, कम्फर्टेबल फील करण्यासाठी ते किती छान बोलतात. तर काय बोलतात? गुड मॉर्निंग आजी, म्हणजे शुभप्रभात आजी. हाऊ कॅन आय हेल्प यू, मी तुमची काय मदत करू शकतो? मी तुमच्या कामात कुठली मदत करू शकतो? तर बघा, आजी. बी म्हणजेच काय? बी म्हणजे कोणाचं कॅरेक्टर आहे? हा आजीचं कॅरेक्टर आहे. हे दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये. तर बी म्हणजेच काय? आजीचं कॅरेक्टर आहे. काय म्हणतात? आय वॉन्ट टू बाय राईस फॉर द होल इयर, म्हणजे आजी म्हणतात, आय वॉन्ट टू बाय राईस. राईस म्हणजेच काय मुलांनो? तांदूळ. फॉर होल राईस, होल इयर. होल इयर म्हणजे संपूर्ण वर्षासाठी. होल म्हणजे संपूर्ण वर्षभरासाठी. संपूर्ण वर्षभरासाठी. तर काय म्हणतात आजी? आय वॉन्ट टू बाय राईस, म्हणजे मला तांदूळ विकत घ्यायचा आहे. फॉर द होल इयर, म्हणजे मला संपूर्ण वर्षासाठी काय करायचे आहेत? तांदूळ विकत घ्यायचे आहेत. बघा, तेव्हा जे ए सेड दॅट, म्हणजे ए जे कॅरेक्टर आहे ते काय म्हणतो? म्हणजे आजीचंच बोलणं चालू आहे. शो मी द व्हरायटीज यू हॅव अँड टेल मी द प्राइजेस. आजी काय म्हणतात? शो. शो म्हणजे काय मुलांनो? SHOW. शो म्हणजेच काय? दाखवणे. शो म्हणजे काय?
दाखवणे. शो मी द व्हरायटीज. व्हरायटीज म्हणजेच काय? प्रकार. म्हणजे ते म्हणतात की मला तुम्ही तांदळाचे वेगवेगळे प्रकार दाखवा. यू हॅव अँड टेल मी दॅट द प्राइजेस. आणि तुम्ही मला वेगवेगळ्या व्हरायटीज, तांदळाचे वेगवेगळे प्रकार सांगा आणि काय करा? यू हॅव अँड टेल मी द प्राइजेस. म्हणजे तुमच्याकडे जे तांदूळ आहेत त्याची काय करा? मला जी वेगवेगळी व्हरायटी आहे त्याबद्दल सांगा. अँड टेल मी द प्राइजेस. आणि त्याची किंमत पण सांगा. वेगवेगळे तांदळाचे प्रकार दाखवा आणि त्याची किंमत पण सांगा. ए सेड दॅट. ए सेड दॅट म्हणजे हे जे शॉपकीपर. तर मुलांना अशा प्रकारे तुमच्या क्लासमधून किंवा तुमचा मित्र, तुम्ही हा प्ले, तुमच्या कम्युनिकेशन तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये पण करू शकता. तर शॉपकीपर तुम्ही कोणाला बनवू शकता आणि आजीचं रोल वगैरे तुम्ही एका मुलीला देऊ शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही कॉन्व्हर्सेशन हा किंवा इंग्रजीत बोलण्याचा असा संभाषणाचा प्रकार हे तुम्ही तुमच्या याची प्रॅक्टिस आहे. नाट्य रूपांतर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये पण करू शकता मुलांना. आणि काय आहे हे करताना तुम्हाला काय येईल? खूप मज्जा येईल. तर काय आहे? ए सेड दॅट म्हणजे जी आजी जे शॉपकीपर आहे ते म्हणतो, आजी दिस व्हरायटी दिस गुड. बघा त्यांच्या हातात आपल्याला काय दिसतात? तांदूळ दिसत आहेत. शॉपकीपरच्या याच्यात म्हणजे दुकानदाराच्या हातामध्ये आपल्याला राईस दिसते आहेत. काय म्हणतात? ए सेड दॅट आजी दिस व्हरायटी इज गुड. म्हणजे ते आजीला म्हणतात की हा जो तांदळाचा प्रकार आहे हा काय आहे? खूप चांगला प्रकार आहे. डोंट वरी अबाउट द प्राइजेस. आणि जे शॉपकीपर आहेत, दुकानदार आहेत, ते म्हणतात डोंट वरी अबाउट द प्राइजेस. म्हणजे तुम्ही किमतीची चिंता करू नका. इट इज नॉट व्हेरी कॉस्टली. कॉस्टली म्हणजे इट इज नॉट व्हेरी कॉस्टली म्हणजे खूप ते महाग नाहीये. इट इज नॉट व्हेरी कॉस्टलीचा अर्थ काय होतो? ते खूप महाग नाहीये. म्हणजे तुमच्या बजेटमध्येच काय आहे? हे तांदूळ खूप छान आहेत. आणि याची प्राइस म्हणजे काय? याची प्राइस पण खूप सुटेबल आहे. तुम्हाला परवडण्यासारखं आहे. तर हे आपण जे पहिले संभाषण होतं, पहिलं कम्युनिकेशन होतं, ते कुणामधलं होतं? आपण पाहिलं की एक शॉप होती धान्यांची, ग्रेन्सची शॉप होती. त्याच्यात एक आजी आली होती. तिला संपूर्ण वर्षभरासाठी तांदूळ घ्यायचे होते. तर हा संभाषण आपण जो आहे आता अभ्यासलेला आहे तो शॉपकीपर आणि त्या आजीमधला होता. तर तुम्ही हे रोल प्ले तुम्ही तुमच्या क्लासमध्ये करू शकता. तर बघा आता दुसरा प्ले सुरू होत आहे, ज्या याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात? एक ग्रँडपा दिसतात, म्हणजे ते आजोबा दिसतात आणि त्यांची नात म्हणजे ही मुलगी दिसते आहे. तर आजोबा आणि नातीमधलं हे संभाषण आहे. आणि इंग्रजीत कसं बोललेलं आहे, कसं कम्युनिकेशन आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये ते आता आपण बघूया. ए सेड दॅट म्हणजे काय आहे? ए सेड दॅट म्हणजे ही मुलगी बोलते आहे. ग्रँडपा. ग्रँडपा म्हणजे काय मुलांना? आजोबा. GRANDPA. ग्रँडपा म्हणजेच काय मुलांना? आजोबा. काय आहे? ग्रँडपा म्हणजे आजोबा. ती म्हणते ग्रँडपा द बबल्स लुक सो लवली. ती म्हणते की जी बबल्स आहेत. बबल्स म्हणजेच काय मुलांना? जे आपण असे फुगे उडवत राहतो, असं करून जे बबल्स निघतात ना, असे फुग्यांसारखे फेसापासून जे तयार होतात, जे तुम्ही डिटर्जंट पावडर वगैरे पाण्यात घोळलं आणि ते का तुम्ही ह्याच्यात घेतल्याने अशी फुंक मारली की त्याच्यातून असे बबल्स निघतात, ते आहे ते. द बबल्स लुक सो लवली. ती म्हणते की अरे हे बबल्स किती सुंदर दिसत आहेत. कॅन वी बाय द बबल्स मार्केट. म्हणजे ही मुलगी म्हणते आपल्या आजोबांना, कॅन वी बाय द बबल्स मार्केट. आपण मार्केटमधून हे जे बबल्स बनवण्याचं जे हे आहे ते घेऊ शकतो का आपण? बी सेड दॅट. बी सेड दॅट म्हणजे काय? हे ग्रँडपा आहेत म्हणजे तिचे आजोबा आहेत. तर बी सेड दॅट काय देतात? वाय नॉट. का नाही? लेट्स बाय 3 म्हणजे ठीक आहे, तू म्हणते तर बरोबर आहे. तर आपण काय करूया? 3 बबल्स घेऊया. 2 फॉर यू चिल्ड्रन म्हणजे 2 तुम्हा मुलांसाठी अँड 1 फॉर मी आणि एक काय? माझ्यासाठी. तर तिचे आजोबा तिला म्हणतात का नाही? नक्कीच घेऊया. 2 तुम्हा मुलांसाठी, 2 फॉर यू चिल्ड्रन म्हणजे 2 तुम्हा छोट्या मुलांसाठी अँड 1 फॉर मी आणि एक कोणासाठी घेऊया? मी माझ्यासाठी पण घेईल. म्हणजे मी पण तुमच्यासारखं छान बबल उडवेल. त्याच्यानंतरचं कम्युनिकेशन पाहूया. ए सेड दॅट म्हणजे ती त्यांची नात जी आहे, ती मुलगी आहे, ती बोलते डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉप्स. नाही, ए म्हणजे तिचे आजोबा परत तिला विचारतात, तुम्ही मुलांना असं बाहेर जाल पावसाळ्यात वगैरे किंवा बाकीच्या सीझनमध्ये तुम्हाला असा जे वेंडर्स असतात म्हणजे असे हातगाडी घेऊन जाणारे लोक दिसतात रस्त्याच्या कॉर्नरवर, रस्त्याच्या कडेला किंवा मार्केटमध्ये. तर तुम्ही पाहाल की ते कॉर्न म्हणजेच काय? असं भुट्टा भाजलेला, त्याला मीठ लावून किंवा लिंबूचा रस लावून वगैरे काय करत असतात? त्याला विकत असतात. तर बघा, ए सेड दॅट तिचे आजोबा विचारतात, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉप्स. तुला असे भाजलेले कॉर्न कॉप्स आवडतील का? तुला भाजलेला असा भुट्टा किंवा जे कणीस आहे ते आवडेल का? बी सेड दॅट ओ आय लव्ह देम. ती म्हणते की मला तर ते खूप आवडतात.
विथ सॉल्ट अँड लेमन ज्यूस. पण त्याच्यावर काय पाहिजे आहे, ते जे मका आहे किंवा जे कॉर्न आहे त्याच्यावर काय पाहिजे, विथ सॉल्ट, म्हणजे त्याच्यावर असं मीठ आणि लिंबू चोळलेलं पाहिजे. ते मला तर फार आवडतात. ए सेड दॅट, म्हणजे तिचे आजोबा बोलतात, काय बोलतात, लेट सी ॲट व्हॉट प्राइस ही इज सेलिंग देम. बघा, तर बघा, आपण कुठली वस्तू घ्यायला जातो किंवा आपल्याला प्रश्न विचारायचा असेल ती वस्तू कितीची आहे, तर बघा तिचे आजोबा तिला म्हणतात. हे आजोबा आणि नातीमधलं असं सुंदर कम्युनिकेशन आहे, जे तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारात पण वापरू शकता. लेट सी, ते म्हणतात की लेट सी, आपण बघूया, ॲट व्हॉट प्राइस ही इज सेलिंग देम, म्हणजे ते कॉर्न आहेत, ते विकतायत, तर आपण तिथे जाऊया आणि त्या कॉर्नची जी आहे ती प्राइस विचारूया, की कितीला एक कॉर्न देतायत, ते भाजलेला कॉर्न कितीला देत आहेत. गिव्ह मी. आता हे आपण ते बघितलं, ते नातीमधलं आणि कशातलं होतं, ते आजोबामधलं कॉन्व्हर्सेशन आहे. आता बघूया तिसरा कॉन्व्हर्सेशन. ही मुलगी कुठे गेलेली आहे, ही परत काय गेलेली आहे, जिथे भाज्या वगैरे मिळतात त्या दुकानात गेलेली आहे, ती मार्केटमध्ये गेलेली आहे आणि तिला काय घ्यायचे आहेत मुलांना, टोमॅटोज घ्यायचे आहेत. ते ए सेड दॅट, ती मुलगी म्हणते, गिव्ह मी सम टोमॅटोज. ती म्हणते की मला काही टोमॅटो हवेत. हे बघा, शॉपकीपर आहेत. आता बी सेड दॅट, म्हणजे हे शॉपकीपर विचारतात, वेअर इज युअर बॅग, तुला टोमॅटो घ्यायचे, तुझी बॅग कुठे आहे, वेअर इज युअर बॅग. ए सेड दॅट, आय डोंट हॅव वन. ती म्हणते की माझ्याकडे ते एकही नाही आहे. गिव्ह मी अ प्लास्टिक कॅरी बॅग्स. ती म्हणते की तुमच्याकडे ज्या प्लास्टिक बॅग्स असतात, तुम्ही सामान कॅरी करण्यासाठी ज्याचं सामान भरून देता, मी तर पिशवी विसरलेली आहे, मी पिशवी आणलेली नाहीये, पण तुम्ही मला तुमच्या प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये काय करू शकता, तुम्ही टोमॅटो देऊ शकता. मग ते शॉपकीपर आहेत, म्हणजे बी सेड दॅट, ते म्हणतात सॉरी, म्हणजे ते म्हणतात मला माफ कर, आय डोंट कीप प्लास्टिक कॅरी बॅग्स. बघा, प्लास्टिक कॅरी बॅग्स वापरणं तसा गुन्हा आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जे जमिनीचं प्रदूषण आहे ते होतं, किंवा नकळतपणे प्राण्यांच्या पोटात गेली तर त्यांना पण काय होतात, वेगवेगळे आजार होतात. तर प्लास्टिक बॅग म्हणजे मोस्टली वापरूच नये. तर बघा, ते काय म्हणतात, सॉरी, मला माफ कर, आय डोंट कीप प्लास्टिक कॅरी बॅग्स. कीप म्हणजे काय, ठेवणे. KEEP, कीप म्हणजे काय, ठेवणे. तर ते म्हणतात की मी प्लास्टिक बॅग्स आहेत, ज्या पॉलिथिन्स आहेत, त्या काय आहेत, आम्ही आमच्या दुकानात ठेवत नाही. हिअर आर यू पोटॅटोज. हिअर आर यू हिअर आर युअर पोटॅटोज, म्हणजे काय आहेत, इथे तुझे काय ठेवलेले आहेत, पोटॅटोज ठेवलेले आहेत. वुड यू लाईक टू बाय टोमॅटोज, तुला टोमॅटो घ्यायला आवडेल का, म्हणजे हे दुसरं कम्युनिकेशन आहे. ते म्हणतात की इथे मी या बॅगमध्ये तुझे पोटॅटोज ठेवलेले आहेत. दीज आर नाईस अँड फ्रेश. ते म्हणतात की इथे टोमॅटोज ठेवले आहेत आणि टोमॅटो कसे आहेत, दीज आर नाईस अँड फ्रेश. हे टोमॅटो काय आहेत, खूप फ्रेश आहेत. बी सेड दॅट, शुअर वेट, थांबा, आय विल, शुअर वेट, म्हणजे ती म्हणते की थांबा, नक्कीच घेईल मी. आय विल गिव्ह यू अनादर बॅग फॉर द टोमॅटोज. ती म्हणते की मी तुम्हाला एक दुसरी बॅग देते माझ्याजवळ असलेली, ज्याच्यात काय ठेवायचे आहेत, टोमॅटो ठेवायचे. नक्कीच मी पोटॅटो घेतले आहेत, पण मी काय घेणार आहे, आता तुम्ही सांगितलेलं टोमॅटो छान आहे, तर मी नक्कीच घेईल. तर काय म्हणते, आय विल गिव्ह यू अनादर बॅग, म्हणजे मी तुम्हाला एक दुसरी बॅग देते फॉर द टोमॅटोज. तुम्ही काय ठेवा, त्यामध्ये टोमॅटोज ठेवा. तर मुलांनो, इथे काय मिळते, म्हणजे तुम्हाला काय वाटते की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता, भाजीचं घ्यायला जाता, फळ फ्रुट्स घ्यायला जाता, तर तेव्हा तुम्ही तुमची कापडाची पिशवी घेऊन जा. तुम्ही एक्सपेक्ट करू नका की दुकानदार तुम्हाला प्लास्टिकच्या बॅग देतील. आपण त्याच एक्सपेक्टेशननी जातो आणि प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बॅग घेऊन जात नाही, आणि नकळतपणे आपल्याकडे काही द्यायला नसते, त्यांनाही ऑप्शन नसते, म्हणून ते आपल्याला प्लास्टिकची बॅग देतात. तर आपणच जर बॅग घेऊन गेलो, तर दुकानदारावर पण अशी वेळ येणार नाही की त्यांना प्लास्टिकच्या बॅग्स त्यांच्याकडे ठेवावं लागेल. तर कधीही तुम्ही जाता तेव्हा तुम्ही कापडी पिशव्या घेऊन जा, प्लास्टिकची बॅग वापरू नका. तर बघा, इथे काय म्हटलंय तिने, बी शुअर वेट, तुम्ही थांबा, आय विल गिव्ह यू अनादर बॅग, मी तुम्हाला दुसरी बॅग देते फॉर द टोमॅटोज. टोमॅटो म्हणजे टमाटर ठेवायला मी तुम्हाला एक दुसरी बॅग देते. बघा, ते हे आपण दुकानातलं, म्हणजे आपण धान्याच्या दुकानातलं कम्युनिकेशन पाहिलंय, स्ट्रीटवरचं कम्युनिकेशन पाहिलेलं आहे, रोडावर, म्हणजे आजी आणि त्यांची नात कशी कम्युनिकेशन करत होती. परत आपण म्हणजे जे दुकान आहे व्हेजिटेबल्स वगैरे, त्याच्यातलं कम्युनिकेशन बघितलेलं आहे. बघा, आता आपल्याला दुसरं कॉन्व्हर्सेशन आहे, ते कशाबद्दल आहे ते बघूया. ए सेड दॅट, म्हणजे इथे तो मुलगा म्हणतो, हॅलो अंकल, म्हणजे नमस्कार अंकल, मदर हॅज सेंट दिस लिस्ट फॉर ग्रॉसरी आयटम्स फॉर द मंथ. तो त्या अंकलला सांगतो, म्हणजे शॉपकीपरला सांगतो,
तुम्ही मोठमोठ्या दुकानात जाल किंवा आपण त्यांना लिस्ट दिली आणि फोन करून जरी सांगितलं तर ते काय करतात, बॅग म्हणजे सामान किराण्याचं ते भरून देतात आणि आपल्या घरापर्यंत सोडून देतात. तर अशी पण सोय आहे. बघा काय आहे इथे, हॅलो अंकल, नमस्कार अंकल, मदर हॅज सेंड दिस लिस्ट फॉर ग्रॉसरी. ग्रॉसरी म्हणजेच काय मुलांनो, आपल्याला ज्या किराणा गोष्टी लागतात त्या ग्रॉसरी आयटम्स फॉर द मंथ. म्हणजे ते म्हणतात की माझ्या आईनी तुमच्याकडे एक लिस्ट पाठवली होती ग्रॉसरी आयटमची, म्हणजे किराणाची जी लिस्ट पाठवली होती, या महिन्याची तुमच्याकडे किराण्याची लिस्ट पाठवलेली आहे. कॅन यू डिलिव्हर देम टुडे? माझ्या आईने तुमच्याकडे जी किराण्याची लिस्ट पाठवली आहे, कॅन यू डिलिव्हर टुडे? तुम्ही आज माझ्या घरी सोडून देणार का? बघा, बी सेड दॅट म्हणजे तो शॉपकीपर म्हणतो, शुअर, का नाही, वी 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 विल डिलिव्हर देम टुडे. ठीक आहे ना, डिलिव्हर करणे म्हणजे पोहोचवून देणे. तर आज तुम्हाला तुमच्या जे किराणाची पिशवी आहे किंवा किराणा सामान आहे ते तुमच्याकडे आज आम्ही डिलिव्हर करू, म्हणजे आम्ही तुम्हाला काय करू, तुला पोहोचवू. ए सेड दॅट म्हणजे हा म्हणतो, हॅव यू ट्राईड दीज केक्स? हॅव यू ट्राईड दीज केक्स? दे आर सो डिलिशियस. बघा काय म्हणतो, हॅव यू ट्राईड दीज केक्स म्हणजे तू हा केक ट्राय म्हणजे खाऊन बघितलेला आहे का? इथे बघा केक्स दिसते आहे, तो ज्याच्यासोबत जो असेल त्याला विचारतो, हॅव यू ट्राईड दीज केक म्हणजे तुम्ही हे केक खाल्लेला आहे का? दे आर सो डिलिशियस. डिलिशियस म्हणजेच काय मुलांनो, स्वादिष्ट. DELICIOUS. डिलिशियस म्हणजे ते केक काय आहेत, खूप स्वादिष्ट आहेत, खूप छान आहेत, टेस्टी असे आहेत. आता बघा इथे बी सेड दॅट म्हणजे त्याची जी बहीण किंवा मैत्रीण आहे ती म्हणते, इज दिस अ न्यू केक शॉप? इजंट इट म्हणजे दिस इज अ न्यू केक शॉप म्हणजे हा काय आहे, एक नवीन केक. म्हणजे हे जे कम्युनिकेशन आहे हे एका भावा बहिणीमधलं किंवा मित्रमैत्रिणीमधलं एका केकच्या शॉप मधलं काय आहे, ते कम्युनिकेशन आहे. दिस इज न्यू केक शॉप. ती म्हणते की हे काही नवीन केकचं दुकान आहे. इजंट इट? हो ना, हे नवीन केकचं दुकान आहे, असा प्रश्न ती विचारते. बट आय एम नॉट व्हेरी फाउंड ऑफ केक्स. पण ती म्हणते की बट आय एम नॉट व्हेरी फाउंड ऑफ केक्स, पण मला याच्यातलं फारसं तेवढं आवडलेलं नाहीये, म्हणजे मला फारसं तेवढं केक आवडलेलं नाहीये. बघा आता बघा नेक्स्ट क्वेश्चन कम्युनिकेशन आहे ते केकच्या दुकानातलं होतं. आता बघूया, प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस. प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस. प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस अँड डोंट पुट इन ज्यूस. बघा तिथे म्हटलंय की मला 2 ग्लासेस ज्यूस पाहिजे आहे, पण त्याच्यात आईस नको, त्याच्यात जे आहे बर्फ आहे, बर्फाचे तुकडे नकोत. पण बघा त्यावर ती मुलगी काय म्हणते की मला 2 ग्लासेस, तिची मम्मी म्हणते की ज्यूस पाहिजे आहे, बट डोंट पुट आईस इन ज्यूस, पण ज्यूसमध्ये बर्फ टाकू नको. बी सेड दॅट बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ग्लास. पण ती मुलगी म्हणते की मम्मी माझ्या ग्लासमध्ये ज्यूसमध्ये मला आईस हवंय. ए सेड दॅट ओके पुट जस्ट अ लिटिल साईड इन ईच ग्लास. तेव्हा तिची आई दुकानदाराला रिक्वेस्ट करते की ठीक आहे, तू म्हणजे ती 2 ग्लास ज्यूस घेत आहे, त्याच्यात प्रत्येक ग्लासमध्ये तू थोडासा काय टाक, बर्फ टाक. म्हणजे ती ऍग्री होती. तर बघा मुलांना, हे आई आणि मुलीमधलं ज्यूसच्या दुकानातलं कॉन्व्हर्सेशन आहे. तर मुलांना इथे आपण छोटी छोटी वाक्य म्हणजे छोटे छोटे सेंटेन्स बनवून आपण दुकानात कम्युनिकेशन कसं करायचं हे आपण इथे शिकलेलो आहोत. तुम्ही असंच कम्युनिकेशन तुम्ही शाळेत येताना तुमच्या मित्राबद्दल किंवा मार्केटमध्ये जाता तर तुम्ही पण हे संभाषण तुम्ही करू शकता. तर दुकानात कसं बोलायचं, दुकानात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंची नावे माहित होतात, जे व्हेजिटेबल्स आहेत त्याची इंग्रजीमधले नावं माहित होतात, फळांची, फुलांची, किती म्हणजे त्या वस्तूंच्या प्राइस किती आहेत, किती किमती आहेत हे माहित होते. आणि आपल्याला काय अशा छोट्या कम्युनिकेशनद्वारे आपण आपली जी इंग्लिश बोलण्याची जी पद्धत आहे ती इम्प्रूव्ह करू शकतो. तर याचा सराव तुम्ही तुमच्या रोजच्या वापरात करा. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय केलेलं आहे, हे जे आहे ॲट द मार्केट म्हणजे मार्केटमध्ये जाताना आपण कुठल्या वस्तू कशा बोलायला पाहिजे, काय विचारायला पाहिजे हे आपण अभ्यासलेलं आहे. तर तुम्ही पण मार्केटमध्ये गेल्यानंतर असंच छोटी छोटी वाक्य बोला आणि इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. तर आपले जे आहे युनिट 6 मधलं ॲट द मार्केट हे जी छोटंसं कॉन्व्हर्सेशन होतं हे काय झालेलं आहे मुलांना, आपलं अभ्यासून झालेलं आहे. तुम्ही पण याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.